नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी.एड प्रवेश प्रक्रियेचं नवीन शेड्यूल आलेलं आहे. लिस्टही पब्लिश झालेली आहे, मात्र नाव त्रुटीमध्ये आहे. तर नेमकं काय करायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला या सगळ्या बाबीची उत्तरं मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. जाऊया आपण त्या वेबसाईटवर. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की बी.एड कॅप शेड्यूल 2024 अपडेटेड, म्हणजे या ठिकाणी नवीन शेड्यूल पब्लिश झालेला आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की या ठिकाणी राऊंड सुद्धा पब्लिश झालेला आहे. हे जे पहिलं आहे तर ते NRI साठी आहे. त्यानंतर या ठिकाणी राऊंड फर्स्ट अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेटच्या विद्यार्थ्यांचं. त्यानंतर राऊंड फर्स्ट नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आणि त्याच्या खाली आहे राऊंड फर्स्ट अल्फाबेटिकल लिस्ट अदर महाराष्ट्र स्टेट. अशा प्रकारच्या लिस्ट या ठिकाणी पब्लिश झालेल्या आहेत. तर मित्रांनो, नेमकं यामधून महाराष्ट्र स्टेटसाठी कोणती लिस्ट आहे, तर मित्रांनो या ठिकाणी राऊंड फर्स्ट अल्फाबेटिकल लिस्ट MS, तर ही आपल्यासाठी जी लिस्ट आहे, म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये राहतात तर त्यांच्यासाठीची ही लिस्ट आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल, ज्यावेळेस आपण या लिस्टला क्लिक करतो, बघा क्लिक करूया आपण. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ही लिस्ट पूर्णपणे ब्लँक दिसत आहे. इथे कुठेही लिस्ट दिसत नाही. तर नेमकं आपण लिस्ट कुठे शोधायची किंवा आपलं नाव कुठे शोधायचं, तर मित्रांनो याला क्लोज करूया आपण. त्यानंतर आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी राऊंड फर्स्ट नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेटिकल लिस्ट हे जे ऑप्शन आहे, तर या ठिकाणी आपल्याला ही लिस्ट दिसणार आहे. कारण वरची जी लिस्ट आहे ती NRI साठी आहे, इथं आपण नसणार आहे. त्यानंतर खाली अदर महाराष्ट्र स्टेट यामध्ये पण नसणार आहे. जे विद्यार्थी अदर महाराष्ट्र स्टेटचे असतील तर त्यांनी या लिस्टमध्ये आपलं नाव शोधायचं आहे. परंतु जे महाराष्ट्रामध्ये राहणारे आहे तर त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी राऊंड फर्स्ट नॉट कन्सिडर्ड इन अल्फाबेटिकल लिस्ट हे जे ऑप्शन आहे तर या लिस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर आता या लिस्टला आपण क्लिक करूया. या लिस्टला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघा दिसून येईल अगदी 57 पेजेस आहे, म्हणजे लिस्ट खूप मोठी आहे. यामध्ये हजारो विद्यार्थी आहे आणि याचं कारण जर बघितलं आपण तर बघूया कारण काय सांगितलेलं आहे या ठिकाणी. प्रोव्हिजनल अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हुज फॉर्म आर इनकम्प्लीट ऑर नॉट लॉक, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म इनकम्प्लीट आहे किंवा लॉक केलेला नाही, तर अशा विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. आणि ही जी लिस्ट आहे तर ती राऊंड फर्स्ट साठीची आहे. तर बघा मित्रांनो, जर आपण स्क्रॉल जर केलं, खूप मोठी लिस्ट आहे आणि होऊ शकते या लिस्टमध्ये आपल्याला आपलं नाव सापडू शकेल. होऊ शकते आपला फॉर्म जर इनकम्प्लीट असेल किंवा लॉक झालेला नसेल तर या ठिकाणी आपण शोधू शकतो. कारण अजून अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश व्हायची आहे, पब्लिश झालेली नाही. तर ती शेड्यूलमध्ये दिलेलं आहे, नेमकं ती कधी पब्लिश होणार आहे मेरिट लिस्ट, तर ते शेड्यूल पुढे बघूया आपण. तर या लिस्टमध्ये आपल्याला शोधायचंय. ते शोधत असताना कसं शोधणार मित्रांनो, कीबोर्डवरील Ctrl+F चं बटन प्रेस करा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा सर्च बॉक्स ओपन झालेला असेल. तर मित्रांनो या सर्च बॉक्समध्ये आपल्याला आपला ऍप्लिकेशन नंबर टाकता येईल. आपला ऍप्लिकेशन नंबर टाका आणि इंटर करा. जसं टाकूया आपण बघा. आणि ज्यावेळेस आपण या सर्च बॉक्समध्ये हा नंबर टाकलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल बघा की तो नंबर हायलाइट झालेला आहे. बघा या ठिकाणी तो हायलाइट झालेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आहे आणि त्याचं कारण सांगण्यात आलेलं आहे. काय कारण आहे? इनकम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म. हा फॉर्म इनकम्प्लीट आहे असं कारण सांगण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो
अल्फाबेटिकल लिस्ट असून पब्लिश व्हायची आहे. तर आता या लिस्टमध्ये आपलं नाव असू शकतो. जर नाव नसेल तर होऊ शकते आपला फॉर्मच भरला गेलेला नसू शकतोय किंवा त्रुटीमध्ये असल्यामुळं तसं होऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण शेड्यूलमध्ये काय सांगितलेलं आहे. जे शेड्यूल नवीनच पब्लिश झालेलं आहे, तर यासाठी आपण त्याला क्लिक करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मी ऑलरेडी डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि या शेड्यूलमध्ये बघा या ठिकाणी कॅप राऊंड फर्स्टचे शेड्यूल आहे. ऑलरेडी ह्या डेट्स झालेल्या आहे. आता बघा या ठिकाणी जे काही न्यू अपडेट आलेलं होतं तर यामध्ये सांगण्यात आलेलं आहे नंबर 3चं जे अपडेट आहे बघा, डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट. तर ही 1 ऑगस्ट 2024 ला पब्लिश होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे आणि आजची जर तारीख जर आपण बघितली तर 2 ऑगस्ट आहे. त्यामुळे 1 ऑगस्टला यांनी पब्लिश केलेलं नाही. त्यानंतर ते 2 ऑगस्टला पब्लिश झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण. हा जो 4th पॉइंट आहे किंवा 4था पॉइंट आहे तर त्यामध्ये म्हटलेलं आहे रिसॉल्विंग ग्रीव्हन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट कॅन्डिडेट्स टू एडिट द अप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन. तर आता यामध्ये काय करायचं आहे की 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट हे शेड्यूल दिलेलं आहे. तर या दरम्यान कॅन्डिडेटनी जी लिस्ट पब्लिश झालेली आहे तर त्या लिस्टमध्ये जर आपला फॉर्म इनकम्प्लीट असेल आणि अनलॉक असेल, तो लॉक केलेला नाही, तर त्यामध्ये आपण एडिट करू शकतो तो फॉर्म. त्यानंतर आवश्यक डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करता येईल त्या ठिकाणी आणि ज्या चुका होत्या त्या सुद्धा दुरुस्त करता येईल आणि त्यासाठीचं जे काही वेळ आहे ते 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट एवढा वेळ दिलेला आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की साधारणतः 10 ते 12 ऑगस्ट पर्यंत लिस्ट पब्लिश होईल आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल जो 5वा पॉइंट दिलेला आहे या शेड्यूलचा की पब्लिकेशन्स ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर फर्स्ट राऊंड. फर्स्ट राऊंडसाठी जी काही फायनल लिस्ट पब्लिश होणार आहे तर ती होणार आहे 9 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो 9 ऑगस्ट पर्यंतच शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर ऑप्शन फॉर्म कधी भरायचे आहे तर ते 9 ऑगस्ट नंतरच आपल्याला कळणार आहे किंवा तशा प्रकारचं शेड्यूल सीईटी सेल टाकेल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.